कोणत्याही अपेक्षाशिवाय कोणाचंही चांगलं करण्याचा प्रयत्न करावा. कारण एक जुनी म्हणे बघा, जे लोक नेहमी फुलं वाटतात ना त्यांच्या हाताला नेहमी सुगंध दरवळत असतो. जसं की बघा, चिमटीत पकडलेलं फुलपाखरू त्याच्या अस्तित्वासाठी झगडत असताना देखील पकडणाऱ्यांच्या बोटावर आपल्या पंखांचा रंग सोडतो. काही माणसंही अशी छान असतात, कोणी त्यांचं कितीही वाईट करायला बघितलं ना ती व्यक्ती समोरच्या व्यक्तीचं चांगलं व्हावं याच भावनेने जगत असतात. त्यामुळं मंडळी, असं कुठलंच सुख नाही जे आयुष्यभरासाठी समाधान देईल, पण समाधानातच इतकं सुख आहे ना जे आयुष्यभरासाठी पुरण उरण. नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे. व्हिडिओला पण मी सकाळी सुरुवात केली. तर आज आहे 15 ऑगस्ट. तर तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर सकाळ सकाळ वातावरण एवढं खराब आहे ना, रात्रभर पाऊस चालू आहे आणि अजून पण पाऊस चालूच आहे. मोठा पाऊस पण नाही आहे, पण असं मुसळधार पावसासारखं लागून सारखा पाऊस संत चालू आहे, असा बंदच नाही अजिबात. तर चला आता पहिलं घरातलं आवरून घेते मी पटपट. पाऊस चालू असला तरी घरातलं काम काही चुकत नाही, करावंच लागत आहेत. तर चला, झाडून झुडून झालं, फरची वगैरे सगळं झालं. त्यानंतर आंघोळ केली आणि म्हणलं व्हिडिओची सुरुवात करावा. आणि आता मी देवपूजा करून घेते आणि स्वयंपाक करते, नाश्ते बनवायचेत अजून. तर पावसाचं वातावरण आहे ना, थोडंसं असा उबट उबट वास येतोय. तर त्यासाठी मी काय करत असते ते मी तुम्हाला दाखवते. आता बाहेर असा पाऊस लगातार लागून राहिला ना, असं दरवाजा थोडा बंद ठेवला, खिडक्या दरवाजे ना, असा उबट वास आल्यासारखा होतो. किंवा आपण 2-3 दिवस असं घराच्या बाहेर कुठं गेलो ना आणि अचानक दरवाजा उघडला ना, तर असा पावसाळ्याच्या वातावरणामध्ये उबट उबट वास येतो. तर त्यामुळे मी काय करते, हे जे फ्रेग्रन्स डिफ्युजर आणलेलं आहे ना, त्याच्यामध्ये इसेन्शियल ऑइल टाकत असते किंवा कापूर टाकत असते आणि ती बटन दाबून देते. छान सगळ्या घरामध्ये मस्त फ्रेग्रन्स पसरतो. तर हे पासं थोडंसं पाणी टाकायचं. तर हे थोडंसं पाणी टाकलं, याच्यामध्ये मी पाणी टाकायचं आणि हे असं इसेन्शियल ऑइलच्या बाटल्या मिळतात. तर 2-4 थेंब टाकायचे असे. आणि ते पाणी काय होतं, ह्या लाईटीमुळे पाणी गरम होतं याच्यावरचं आणि सगळं घरामध्ये इतका छान वास पसरतो ना. हवं तर आपण याच्यामध्ये पाणी आणि इसेन्शियल ऑइल टाकण्याऐवजी नुसतं कापूर जरी टाकलं ना, याच्यामध्ये भीमसेनी कापूर किंवा साधा कापूर, तर ह्या लाईटीने सगळं गरम होतं ते आणि त्यामुळं त्या कापराचा वास आहे ना सगळं घरामध्ये पसरतो. ती कापुराची जी मशीन मिळते ना छोटी, ती सुद्धा आणायची गरज पडत नाही. हे असल्यावर याच्यावरती आपण कापूर टाकू शकतो किंवा वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये ना इसेन्शियल ऑइलच्या अशा बाटल्या मिळतात बरं का. असं पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना घरामध्ये आपण लावायचं. तर मी हे ऑनलाईनच घेतलं होतं. याची तुम्हाला हवं तर याची लिंक आहे ना मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये पण देते आणि खाली टॅग पण करते. तर काय मला वाटतं 200-250 रुपयापर्यंत मिळतं. त्याच्याबरोबर मला हे 3 बाटल्या इसेन्शियल ऑइलचे पण आल्या होत्या. तर तुम्हाला हवं तर तुम्ही घेऊ शकता. आता हे थोडंसं 5-10 मिनिटात लगेच सगळं गरम होईल, हे सगळं पाणी, आणि मस्त वास पसरेल सगळ्या घरामध्ये. आणि हे पॉट आणलं होतं ना मी मनी प्लांट लावण्यासाठी. तर मनी प्लांट इतका छान ग्रो झालाय, त्याच्यामध्ये किती छान दिसते बघा. तर फौजी साहेब मी म्हणलं मला एवढं आवडलं नाही पॉट, मला तुम्ही त्या कोपऱ्यामध्ये ठेवण्यासाठी अजून एक पॉट आणून द्या. तर फौजी साहेब म्हणले देईन आणून. तर तिथे एक लावणार मी, खूप भारी वाटते. मनी प्लांट छान ग्रो झालाय त्याच्यामध्ये. तर असं आपण छोट्या छोट्या गोष्टींनी पण आपण आपलं हॉल घर सजू शकतो. तर उदाहरणार्थ तुम्हाला दाखवते मी आता. तर हे जामच्या बाटल्या, कॉफीच्या बाटल्या, त्यानंतर मधाच्या बाटल्या असतात ना आपल्याकडे, लोणच्याच्या बाटल्या आपण कॅन्टीन वरून वगैरे आणतो. तर अशा बाटल्या आहेत ना आपल्याकडे भरपूर असतात बरं का, छोट्या छोट्या बरण्या. तर आपण काय करतो, त्या टाकून देतो. तर टाकून न देता काय करायचं, त्याच्यामध्ये पाणी भरायचं आणि त्याच्यामध्ये असं मनी प्लांटच्या कटिंग लावायच्या. तर हे छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा आपलं घर एकदम छान असं सजलं जातं. तर ह्या कुंड्यांमध्ये मी मनी प्लांट लावले. त्यानंतर हे बाटलीमध्ये पण लावलंय, याचं पाणी खराब झालंय. तर याचे पानं असे खराब व्हायला लागले, पिवळे पडले ना लगेच काढून टाकायचे. हे असं थोडंसं
लक्ष द्यावं लागतं। ह्या कुंडीमध्ये मी मनी प्लांट लावलाय, हे पहा किती छान झालाय। त्यानंतर याच्यामध्ये पण लावलाय, याच्यामध्ये हा छोटा म्हणजे मीडियम साईजचा स्नेक प्लांट आहे। तर घरामध्ये हवा शुद्ध करतो हा स्नेक प्लांट। तर हा पण लावलाय मी। घरातल्या झाडांना आहे ना त्याची माती चेक केल्याशिवाय अजिबात पाणी घालायचं नाही। जास्त पाणी जर झालं तर ते झाड हमखास सडतं, जळतं, खराब होऊन जातं बुरशी पकडून। त्यामुळं माती चेक करायची आणि मगच पाणी घालायचं। तर मनी प्लांटला पण मी घरातल्या सगळ्यांना सांगून ठेवलंय, थोडीशी अशी माती चेक करत जा, थोडंसं कोरडं वाटलं तरच तुम्ही त्याला पाणी घालत जा। आता हे फांदे आहेत ना, हे पाशा खाली लोंबून नाही द्यायच्या। हे पाशा खाली लोंबल्या होत्या, तर मी काय केलं, ही फांदी ना अशी याच्यामध्येच फिरवली। फांदी मनी प्लांटच्या ना फांद्या खाली लोंबून नसतात द्यायच्या। भिंतीवर गेल्या तरी चालतील, पण खाली अजिबात अशा टेकून द्यायचे नाही किंवा लोंबून द्यायचे नाही। तर अशा फांद्या आहेत ना मी या कुंडीमध्येच अशा थोड्याशा फिरवत असते, तर ते एकदम असं दाटसर हिरवगार होतं। आणि एक दोन फांद्या इथं वरती गेल्यात ना, हे पहा आपोआप ते पकडायला लागले। तर हे पहा, हे मनी प्लांटचे पाई आहेत ना भिंतीला आपोआप पकडतात। तर हा भिंतीवर गेलाय ना, मी तो जाऊन दिला, पण असा खाली लोंबून नाही द्यायचा। लोंबायला लागली फांदी की लगेच त्याच्यामध्ये टाकून द्यायची। तर असं छोट्या छोट्या यांनी पण आपण मस्त घर सजू शकतो बरं का। हे पहा, त्या बाटल्या कामाला पण येतात आणि फेकून द्यायची पण गरज पडत नाही। आणि हे एक दोन मी असे आर्टिफिशियल पण ठेवलेले आहेत। बांबू प्लांट विषयी भरपूर ताईंच्या कमेंट येतात बरं का। ताई तुम्ही या बांबू प्लांटची काळजी कशी घेता, कसा काय, आणि मातीमध्ये लावलं तर चालतं का, बाहेर लावलं तर चालतं का? तर ताई मी ह्या बांबू प्लांटची अशी काळजी घेते, मी काय करते, ह्या बांबू प्लांटचं पाणी ना 1-2 दिवसा मिळून बदलते। आणि पाणी बदलताना ह्या बांबू प्लांटला आंघोळ घालायची, म्हणजे नळाखालीच धरायचं, मस्त आंघोळ घालायची आणि पाण्यामध्ये पुन्हा ठेवून द्यायचं। तर त्याचे मुळं वगैरे सडत नाही, चांगले राहतात। त्यामुळे हे झाड आहे ना बरेच दिवस टिकतं। त्याला आपण असं पाणी बदलत राहिलं नाही आणि तसंच ठेवलं तर त्याच्या मुळं खराब होतात। त्यानंतर याच्यात एक जरी काडी खराब झाली ना, काय होतं, ती एक 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 खराब व्हायला लागती आणि मग एक दिवस आहे ना पूर्ण झाडच खराब होऊन जातं। त्यामुळं आधीच काळजी घ्यायची, त्याची एक पण काडी खराब होऊन द्यायची नाही आणि त्याला आंघोळ घालीत जायची, पाणी बदलीत जायचं। तर आम्ही असं करत असतो। तर हे पाहत बरेच दिवस झाले ते आम्ही आणलेलं, त्याची एक सुद्धा काडी खराब झाली नाही। आणि एक जरी काडी खराब झाली त्याच्यामधली ती काढून टाकायची आणि पुन्हा व्यवस्थित बांधून असं पाण्यामध्ये ठेवून द्यायचं। आणि 1-2 ताईंच्या कमेंट होत्या, मातीमध्ये लावलं तर चालतं का? तर हो ताई, मातीमध्ये लावलं तरी पण चालतं, खूप छान ग्रो होतंय, इतकं भारी होतं ना। फक्त आपण ती कुंडी आहे ना, ज्या कुंडीमध्ये मातीत लावणार आहे ना, ती कुंडी बाहेर ठेवली पाहिजे, पोर्चमध्ये असं हवेला। घरामध्ये जर आपण मातीमध्ये लावून जर हे ठेवलं तर आपण पाणी जर जास्त घातलं त्याला मातीमध्ये लावल्यानंतर तर ते झाड खराब होण्याची शक्यता असते। त्यामुळे तुम्ही मातीत लावायचं असेल तर मातीत लावून तुम्ही बाहेर याला ठेवू शकता, सावलीमध्ये। तर मी तुमच्याशी बोलत होते ना, तोपर्यंत राजूनी देवपूजा पण करून घेतली। तर राजूनी केली होती कोरडी देवपूजा। कोरडी देवपूजा म्हणजे एका फुलानी गंगाजल शिंपडायचं देवांच्या वरती मंदिरामध्ये आणि देवांना फुल वाहायचं, धूपदीप दाखवायचं, म्हणजे धूपदीप लावायचं। तर याला म्हणतात कोरडी देवपूजा। तर आपल्याला एखाद्या दिवशी घाई गडबड असेल, कुठं जायचं असेल किंवा वेळ नाही मिळाला आपल्याला व्यवस्थित देवांना आंघोळ घालायला, तर अशी आपण कोरडी देवपूजा करू शकतो एखाद्या दिवशी, तरी पण चालतं। तर लायटर लावला होता मी चार्जिंगला रात्री। तर हा चार्जिंगचा इलेक्ट्रिक लायटर आहे ना पावसाळ्यामध्ये खूप कामाला येतो, कारण माचीस बॉक्स आहे ना पावसाळ्यामध्ये ते असं चिमल्यासारखं होतं, सादळ्यासारखं होतं। तर ह्या लायटरने ना गॅस पण लावता येतो आणि दिवे पण लावता येतात, बरं पडतं। तर गॅसची मी पूजा केली आणि त्यानंतर म्हणलं आता नाश्ते स्वयंपाक वगैरे करून घ्यावा आणि कलश मला घासून त्यातलं पाणी बदलायचं होतं। ह्या पावसाळ्याच्या वातावरणामध्ये ना हे कलश, त्यानंतर पितळाचे तांब्याचे भांडे आहेत नाही देवाचे, खूप पटकन काळे पडते। वातावरण पण डिपेंड असतं, दमट वातावरण आहे ना त्यामुळं। तर आता हे कलश घासून घेते मस्त मी। आकाश, थोडं झाडांना पाणी घालून ये बाहेर बाबू, चल।
तर मी लागली चपात्या करायला. आकाशने ठेवला चहा. आकाश म्हणला नाश्त्याला बाकीचं काहीच नको बनवू, आपण सगळे चहा चपात्या खाऊ, सगळ्यांना लवकर जायचे 15 ऑगस्टमुळं. तर चहा चपात्या खातेन जातेन म्हणला, मग तुझा स्वयंपाक पण होईल आणि बाकीचे कामं पण आवरतील पटापट. तर चहा चपात्या खाल्ल्या सगळ्यांनी. त्यानंतर मग फौजी साहेब पण आले आणि राजू तर घरीच होता, कारण राजूला 15 ऑगस्टमुळं सुट्टी होती. आणि हे आपल्यावरती जे झुला बनवायचा ना, त्याच्यावरती हे कौलासारखे पत्रे टाकायचेत ना, तर ते आले होते. मग फौजी साहेबांनी राजून त्यांनी उतरून घेतले ते पत्रे खाली. हे तर कौलासारखे पत्रे आहेत. राजू हळूच. समजू नका, कंपनीतलं मटेरियल ते हातात घालत असतो ना हँड ग्लोव्ज. नाही, सुट्टी नाही माझ्याकडे. ऑनलाईन मारा ना, जरा माझ्या याच्यावर मारा. पाय बघ. फौजी साहेब आहेत ना, कलर देतात बर का. चांगला द्या, चांगला द्या. मन लावून काम चालू आहे. मी काय डिस्टर्ब करते आता? हा का? आता याला सिंगल हात मारायचा का डबल? हा का? अंगाला डाग नका पाडून घेऊ कलरचे, म्हणजे झालं. डांबराने भरलेली तुमची ड्रेसवरची पॅन्ट काढायची राहिली अजून. हे झाले झाड सगळे तिकडे उचलून ठेवले तुम्ही. माझं बेलाचं झाड उचलून ठेवलंय. सोनचाफ्याचं झाड नाही मिळालं का त्या दिवशी? आणता नाही आलं का? नेक्स्ट टाइम गेले तिकडे रावरचे तिकडं, मग त्या नर्सरीतून घेऊन या. आता कॉपी कंप्लीट झाली आहे ना? हा नाही, पत्रच लावायचे राहिलेत ना फक्त. हे पाशी कॉपी केली, याला आता कौलाचे पत्रे लावायचेत. हो घालते ना. वेडिंग कडे नका बघू, डोळ्याला त्रास होईल. हा होय. पाय उभं राहिले याचे, तर याचे पाय उभं राहिले. हा आता एवढं कस काय पलटी करायची आहे? बापरे, लय जड आहे पण ती. तुम्ही कुठं प्रॅक्टिस केली होतो याची सगळ्याची? हा हा, अनुभव येत चालला नाही का? बोलले 2 दिवस नाही सुकणार, 4 दिवस नाही सुकणार. हा काय 1 दिवस बघा ना त्याला. हो का? हात लावलाय पा उचलताना नाही, कसं पण लावा हात. इकडे पा, ते कलर सुकला किती आनंद झालाय त्यांना. नाही ते काय म्हणले, 2 दिवस कलर सुकणार नाही. सुकला की हे पा. राजू इकडे उभा राहिलाय. त्याची सर्दी काय बरी व्हाय ना, दवाखान्यात जाऊन या है ना. लाजतोय. किती गुलाबाची म्हणजे गुच्छाची येतात त्याला. एवढे फुलं आहे ना, गावरान झाडालाच येतात. अहो काय मला काय माहिती आता, बी थोडी येते त्याला. झाड कशावर तयार होतं? कटिंग पासूनच शक्यतो तयार करतात काहीतरी असेल. तर हे गुलाबाचं झाड आहे ना, आम्ही गावरान म्हणून तर आणलंच नव्हतं. बाकीचे गुलाबाचे झाड आणले होते ना, त्यांच्या बरोबरच आणलं होतं. पण हे एक झाड आहे ना, एवढं भारी लागलंय ना त्याला, म्हणजे एकदम गुच्छांनीच फुलं येतात बरं का. बाकीच्या झाडांना पण फुलं खूप येतात,
पण ह्या झाडाला जास्तच प्रमाणामध्ये येतात बरं का. तर तुम्ही बघू शकता एकच झाड असं एकदम फुलांनी एकदम गच्च बहरलंय. आणि आम्ही टेरेसवरती आलो ना, गुलाबाचं एकतरी फूल फौजी साहेब तोडणार आणि माझ्या केसांच्यात लावणार. तर त्यांनी एक फूल तोडलं आणि माझ्या केसांच्यात लावलं. आणि पलीकडे काम चालू आहे ना, त्यामुळे पलीकडले झाडं इकडे ठेवलेत सगळे. हे पहा. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा ताईंनो. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. पूर्ण व्हिडिओ बघितला त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.